मराठीतल्या नेहमीच्या विनोदाला वेसण घालत यांनी साकारला वेगळ्या विनोद शैलीचा वळू। अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन सह यांनी साकारली मानवी अंतरंगाचा खोलवर वेध घेणारी विहीर। रसिकांच्या हाऊसफुल प्रतिसादात अगदी राष्ट्रीय पुरस्कारातही दुमदुमलं देऊळ। आपल्या नव्या विजन सह मराठी सिनेमाची वेगळी पाऊलवाट निर्माण करणारी उमेश आणि गिरीश कुलकर्णी ही जोडी आता आपल्या नव्या कलाकृतीसह सज्ज झाली आहे। प्रवीण मसालेवाले आणि अर्भाट निर्मिती सादर करीत आहे उमेश कुलकर्णी निर्मित, गिरीश कुलकर्णी लिखित आणि संदेश कुलकर्णी दिग्दर्शित मराठी सिनेमाला नवी चव देऊ पाहणारा मसाला। दिवस थोडा रेंगाळून खुणवायचा, तोच तो सवाल टाकत राहायचा। पाठ दाखवली तर धो माग लागायचा आणि माग पडला ना तरी सवाल तगून राहायचा। काय झालं आयुष्य? मला असं वाटतं एकतर याच्यामध्ये 2-3 असे चांगले छान गोष्टी जुळून आल्या म्हणजे गिरीशचं लेखन ते आणि त्याच्यातली जी पात्र, गिरीश तर नेहमीच अगदी वेगवेगळ्या प्रकारची पात्र लिहितो, तर ह्यामधने खूप वेगळ्या स्तरातली अगदी छोटासा धडपडणारा रस्त्यावरचा म्हणजे ज्याला आपण फेरीवाला म्हणू तशा प्रकारचं असलेलं पात्र आणि ते धडपडत जाऊन त्याचं एक काहीतरी तो यशस्वी होतो। आणि यशस्वी होणं म्हणजे काय हा प्रश्न पण तो विचारतो, म्हणजे आज त्याच्याकडे पैसे आले मग तो यशस्वी असं नाही आहे त्याच्यामध्ये, तर तो काही मूल्यांना घेऊन जातो बरोबर आणि मग त्याच्या आतनं काहीतरी उमलतं। चुकल्या वाटेवरच्या पत्थरागत धिम्म आडमुठ, कचौखूर पसरलेल्या माळागत बेफाट, मग वळणावर कोणी गाठ पडून लिफ्ट द्यायचा आणि लपलेला जबाब सांगाती व्हायचा, माझ्या बाजूने चालायचा। म्हणजे मसाला हा सिनेमा खूप ऊर्जा देणारा आहे। एक सहजीवन ज्याला आपण म्हणतो, एकत्रित सगळ्यांनी मिळून एकत्र प्रवास करण्याचा जसा आनंद मिळतो त्या आनंदाची पुनरावृत्ती किंवा तो अनुभव तुम्हाला हा चित्रपट देईल। स्वतःला म्हणजे अडचणीत आयुष्यावरतीच्या मार्गावर चालत असताना काही अडचणी आल्यानंतर आपण कुठेतरी आधार शोधायचा प्रयत्न करतो, सगळ्या सोयऱ्यांमध्ये, नातेवाईक, मित्रमंडळी, पण स्वतःमध्येच आधार शोधण्याची एक नवीन दृष्टी हा सिनेमा तुम्हाला देऊ शकेल की आपल्यातनंच शोधून काढायचं आणि पुढे चालायचं आणि हे करत असताना दुसऱ्यानेही हात द्यायचा। अशा काही फार गमतीशीर आणि ऊर्जा देणाऱ्या गोष्टी या सिनेमामध्ये आहेत। कानात पेन्सिल खुडबुडती, कानात पेन्सिल खुडबुडती, कानात पेन्सिल खुडबुडती, कानात पेन्सिल खुडबुडती। यातली माझी भूमिका सारिकाची, रेवण आणि सारिका या दाम्पत्याचा हा प्रवास आहे। ते म्हणजे ठेचकाळत आपण प्रामाणिकपणाने आणि सचोटीने स्वतःच्या श्रमांच्या बळावर कसं यश प्राप्त करतात हे सांगणारी ही कथा आहे। गिरीश कुलकर्णीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरचा पहिला चित्रपट आहे, याचेही संवाद त्याने दिलेले आहेत। प्रमुख अभिनेता तो आहे, त्यामुळे सर्वांना अर्थातच उत्सुकता आहे हा सिनेमा पाहण्याची, याची मला जाणीव आहे। मसाल्याच्या दाण्याची चव लयणारी, साव्याच्या गल्लासाची त्याची रयारी, ठेचदार दाण्याची, सपनाच्या गाण्याची, बारागावच्या पाण्याची, 1.5-2 शाण्यांची चालली हळपाट शिवणी, ओंजळीत माईना शिमटीत येईना आळवावरचं पाणी। आवर्जून सिनेमा पहा। सिनेमा पाहिल्यानंतर 1001% आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही।
आणि भरभरून तुम्ही लोकांना हे सांगालच की हा सिनेमा तुम्ही पाहायला हवा आहे म्हणून. आणि एखादा सिनेमा बघितल्यानंतर आपल्याला निदान 4 जरी घेण्यासारखे क्षण असतील तरी लोक तृप्त होतात. तर असे ह्याच्यातमध्ये तुम्हाला हजारो क्षण आहेत. मग वाटायचं आयुष्य तिखट खारट आंबट आणि गोड आहे मसाल्यागत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने हा मसाला पाहावा. एक आंतरिक ऊर्जा त्याच्यातून या चित्रपटातून जी देण्याचा प्रयत्न केला आहे ती ऊर्जा घ्यावी. आणि एक आजचा इतका अवघड काळ आहे, आज जगणं हेच खूप अवघड आहे. या अशा काळामध्ये एकमेकांना धरून राहणं आणि आपण एखादी गोष्ट करू शकतो, आपल्यामध्ये एक सत्व आहे ते सापडवण्यासाठीचा प्रयत्न, असं म्हणून हा मसाला चित्रपट पाहून तो अनुभव प्रेक्षकांना मिळेल असा खूप विश्वास आहे. वेगवेगळ्या भाषांमधील तंत्रज्ञांनी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी मुरवलेला हा मराठी मसाला तुम्ही प्रत्यक्ष थिएटरमध्ये जाऊन हाऊसफुल कराल अशी आशा करूया.